नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारत आणि श्रीलंका यांना जोडणाऱ्या अद्भुत रचनेबद्दल, जिला आपण सर्व राम सेतू म्हणून ओळखतो. रामायणानुसार भगवान श्रीरामाने आपल्या वानरसेनेच्या मदतीने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी हा सेतू बांधला होता. पण मित्रांनो, ही केवळ कथा आहे की ऐतिहासिक सत्य? याचं उत्तर अजूनही वैज्ञानिक संशोधक शोधत आहेत. रामसेतू सुमारे 48 किलोमीटर लांब आहे आणि तो रामेश्वर ते श्रीलंका जोडतो. समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे हे दगड आजही काही ठिकाणी स्पष्ट दिसतात. शास्त्रज्ञांच्या मते हा सेतू नैसर्गिक नाही, तर मानवनिर्मित रचना असू शकते, जी हजारो वर्षापूर्वी बांधलेली असावी. उपग्रह चित्रामध्ये रामसेतू स्पष्टपणे दिसतो, जो सरळ रेषेत पसरलेला आहे. अशा प्रकारची रचना नैसर्गिक पद्धतीने तयार होणे कठीण आहे. यामुळे अनेक पुरातत्वतज्ञ आणि इतिहासकार हा सेतू प्राचीन भारतीय अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना मानतात. इतकंच नाही, स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की रामसेतू केवळ दगडाचा पूल नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि शक्तीचं प्रतीक आहे. अनेक भाविक म्हणतात की या ठिकाणी येऊन त्यांनी अद्भुत शांती अनुभवली. काही जण तर समुद्राच्या लाटामध्ये एक विशेष ऊर्जा जाणवते असेही सांगतात. वैज्ञानिक संशोधनानुसार रामसेतूच्या दगडाची वर्गवारी रचना आणि जागेवर ठेवण्याची पद्धत अत्यंत अचंबित करणारी आहे. काही तज्ज्ञ सांगतात की हा सेतू समुद्राच्या पाण्यावर सतत टिकणारा आणि सुरक्षित असावा यासाठी प्राचीन लोकांनी शास्त्रीय पद्धती वापरल्या होत्या. मित्रांनो, रामसेतू आपल्याला विचार करायला भाग पाडतो. हे खरोखरच रामायणातील चमत्कार आहे की प्राचीन भारतीय विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना. आजही या सेतूवर संशोधन चालू आहे, पण त्याचं संपूर्ण सत्य अजूनही एक रहस्य बनलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो, भारतातील अशी अनेक गूढ मंदिरे, पूल आणि धार्मिक स्थळं आपल्याला इतिहास, विज्ञान आणि श्रद्धा याचा संगम शिकवतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.